आहे आता उपवासाचं थाळी बनवले आणि आता इथे हाय नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अक्षता ब्लॉग्समध्ये। आणि दुपारची वेळ झाली आहे आणि काल आपली महाशिवरात्री होती, तर महाशिवरात्रीचा ना अजून उपवास सोडायचा राहिला आहे, तर अजून महाशिवरात्रीचा ना उपवास नाही सोडला आहे, तर त्याची जेवणाची ना माझी तयारी चालू आहे। आणि सकाळीचं देवाची पूजा वगैरे काल केलेली, मग आज नाही केली, फक्त दिवाबत्ती सकाळीच करून झाले आणि आता देवाला नैवेद्य दाखवायचं, उपवास सोडायचं, त्याची जेवणाची ना मी तयारी करते, तुम्हाला सुद्धा दाखवते। आणि साधं सिंपलच जेवण असणार आहे, साधं सिंपलच जेवण करते मी। वरण भात आणि गोडासाठी ना शिरा की करते, तर इथे अर्धा स्वयंपाक माझा झाला आहे आणि अर्धा अजून ना बाकी आहे। तर इथे बघा शिरा करायला केला आहे मी, गोडासाठी काहीतरी हवं ना म्हणून मग मी शिरा केला आहे। आणि इथे आता डाळीला फोडणी द्यायला तोप ठेवला आहे, डाळ शिजवून घेतली आहे मी आणि सगळं किचनवर ना पसाराच आहे, भांडी वगैरे अजून घासायची पण बाकी आहे, तर म्हटलं आधी नैवेद्याचं ना उरकून घेते आणि मी सगळं काम एकदम करेन। तर आता हा शिरा पण माझा झाला आहे आणि भाजी पण झाले आणि मी जेवणामध्ये ना आज कांदा लसूण काहीच नाही वापरले, फक्त आपलं साधं सिंपल जेवण केलं आहे। तर इथे ही चवळी बटाट्याची भाजी केली आहे आणि ते गोडासाठी शिरा आणि त्यात डाळीला फोडणी देते आणि लगेच ना कुकरमध्ये भात लावून घेते। हाय बोल सगळ्यांना, हाय बोल। अरे वा, व्हेरी गुड माय चाइल्ड। दुडू बोल सगळ्यांना, व्हॉट हॅपन, सॉरी, हाव आर यू, बोल बोल दुडू, हाव आर यू, हाय गाइस, हाव आर यू, बोल बोल दुडू, नाय बोल, हाय गाइस, हाव आर यू, बोल 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 बोल, हाय गाइस, हाव आर यू, हाय गाइस, गुली 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 काय झालं तुला गुली गुली? ए गुळी गुळी इकडे ये। दुड्डू बॉल घे, बॉल घे, बॉल तो बॉल घे, जा त्या बॉलला मार। दुड्डू पारोसा, हा पारुसाच आहे तू, माहिती मला, दुड्डू पारुसा, ते नको घेऊ, शे नो टच, बॉल घे, बॉल घे रे ध्रुव, बॉल इथे उडव। अय नको ध्रुव, तर बघ आता 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 ना हा ना मार खाणार आहे। ए लंगोटी मॅन, ते चक्र उचल आधी, जसं होतं तसं उभं करून ठेव। ध्रुव नो चक्र उचल तो का, उचल, अरे ते पाडलं, ते उचल ना, नाही ना, कोण उचलणार मग? हा मामा का उचलेल? हा पाडलं कोणी? तू पाडलं ना? मामाने थोडी पाडले, मामा तर झोपलाय। ओय दुपारचे 3 वाजलेत आणि ऑलमोस्ट माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, आता फक्त ना मला भजी काढायचे, तर तेल गरम करायला ठेवलं आहे। आजच्या जेवणामध्ये मी कांदा लसूण वापरलेला नाही आहे, म्हणून मग मी फक्त बेसनाचीच अशी भजी काढणार, थोडीशीच भजी काढणार आहे। त्याच्यामध्ये मी ना आपलं लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर असं ॲड केलं आहे, कारण याच्यामध्ये कांदा ॲड नाही करायचं आहे मला, म्हणून तर आता इथे कुकर जरा गरम आहे आणि इथे आपलं तेलही गरम होत आहे। तर चला याच्यामध्ये ना मी भात टाकून घेते आणि बघा बेसनाच्या याच्यामध्ये ना मी थोडासा भात ॲड केलं आहे शिजवलेला आत्ता, ह्याच्याने काय होतं आपल्या भज्या ना अशा मस्त खुशखुशीत होतात, तर त्यामुळे चला आता तेलही
गरम का झालंय तर त्याच्यातनं मी भज्या टाकून घेते. इथे बघा आपल्या भज्या होत आहेत. गॅसची फ्लेम जरा स्लो ठेवते मी. उपास सोडण्यासाठी मी काही बनवलंय आणि ते द्रोणी हे ताट ओढलंय ना म्हणून थोडंसं सांडलं पण आहे. तर मी काय बनवलंय, चपाती बनवले, चवळी बटाट्याची भाजी, भात, वरण, परत इथे भजी आहे, गोडासाठी शिरा आणि ते शेंगदाण्याची चटणी आणि लोणचं, असं हे आता उपवासाचं थाळी बनवले. आणि आता इथे मम्मी उपास सोडते. आधी मम्मी सोडून घेईल उपास, कारण हा ध्रुव आहे ना त्रास देत राहील म्हणून. आणि आता परत मम्मीला परत काय लागेल तर वाढायला लागेल ना म्हणून. तर मग मम्मीचं जे उपवास सोडून झालं की मम्मी उपवास सोडेल. आणि इथे बघा ध्रुव असा त्रास देतोय. तर मम्मी तू उपवास सोडून घे, मम्मीचे नंतर उपवास सोडते. चला या मंडळी तुम्ही पण जेवायला. मम्मीचा उपवास सोडून झालाय आणि आता आहे ना संध्याकाळचे 5:30 झालेत. आणि जेवण कसं होतं? सगळं जेवण छान होतं, मस्त. कसं होतं? छान होतं, शिरा बिरा छान झालं. तर आणि कीर्तीने डायरेक्ट सरप्राईज दिले लवकर येऊन. ती आत्ताच जस्ट आली आहे, पण ध्रुव तिच्या पाठी लागलाय की आता खाली चल. तर बघा आणि तिला पण उपास सोडायचा होता म्हणून ती पण लवकरच आली. आणि मला आयडिया नव्हती की ती लवकर येईल. तिला असं वाटलं की घरी जाऊन आता उपास सोडायचा तर लवकर जेवण करावं लागेल, तर त्यासाठी ती लवकर आले. पण मी तर सगळं करून ठेवलंय. तर तिला म्हटलं ठीक आहे, तू आली असं फ्रेश हो आणि उपास सोडून घे. आणि मी पण अजून सोडला नाहीये, तर आता आम्ही दोघी पण एकदम सोडून घेतो. आणि कीर्तीने बघा हा ना न्यू टॉप घेतला. इकडे जाऊन बसलेला दिसते. हा तिने ना कुठून घेतलं? ठाण्यावरूनच तिने घेतला. आणि ही न्यू पॅटर्न आहे. हे वरतून असं जॅकेट आहे, हा वरतून जॅकेट आहे आणि हा सिवलेस फक्त टॉप आहे आणि वरतून हा असा जॅकेट आहे. तर खरंच खूप छान वाटतं. आणि ती बोलते माझ्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी काय केली, कमेंट पास केली, तारीफ केली. तर जा पटकन फ्रेश हो. थोड्या वेळ बस, आता जस्ट आली आहे तर थोड्या वेळ बस आणि मग उपास सोडून घे. जेवण तर गरमच असेल. आणि ध्रुवला बघा लागलाय की मला घेऊन चल म्हणून. आणि अजून पारुषाने आंघोळ नाही केली आहे. हा 5:30 झाले तरी. चल आंघोळ करायला. गरम होतंय ना, ऊन खूप आहे ना. आणि बघा खेळण्याचं पण कसं तिच्या पाठी लागलाय. हे बघा कसं पाठी लागलंय तिच्या. हा पळालं तर बघा पळला. तिला बोलतो की मला घेऊनच चल. तोच माऊच्या आणि पप्पांच्या आणि याच्या पाठी लागतो, आईच्या पाठी लागतो की चल म्हणजे चल. आता कुठे जाणार बाबू? नंतर जा, थोड्या वेळानंतर. ध्रुव नंतर आता नको, आपण नंतर जाऊ. हा आता चप्पल नाही घालायची, चल ये. बघा कशी ओरडते. काय ग माझ्या बाळाला ओरडतेस? हा ना ओरडत बोलते. चल ये घरात. तिथे मी ना आता कचरा टाकायला आली आहे. तिथे कचरा खूप आता घरी आले आणि ध्रुव पण रडत असेल, कारण मी जात होती तेव्हा ध्रुव रडत होता. आता बघू. लगेच जाऊन आले मी कचरा टाकून, कारण खालीच होतं ना कचऱ्याचं. काय बघा तुम्ही गेली ना तेव्हा तो रडतच होता. मग अशी मी कचरा टाकून आली आणि नंतर ध्रुव रडतच होता. तर त्याला मग जवळ घेतलं. मग त्याला आता झोपवलं. तो झोपला, कारण आज तो दिवसभर जास्त झोपला पण नव्हता. फक्त झोपायचा 15-20 मिनटं झोपल्यासारखं करत होता, लगेच उठत होता. तर आता तो झोपला आहे. तर आता मीही माझं जो व्हिडिओ एडिट करून मीही झोपेल. तर आणि हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि मला सपोर्ट करा.
तर आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय आणि सर्वांना गुड